आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा। मी उषा प्रमोद खटे, ओबीसी महिला जिल्हा प्रमुख। मी सर्व यवतमाळकरांना या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा देते। तसंच मी प्रभाग क्रमांक 24 मधल्या सर्व नागरिकांना लक्ष दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा। तुमच्या सर्वांच्या जीवनात या दिवाळीला यश आणि आनंद मिळो हीच मी परमेश्वराला प्रार्थना करते। आज दिवाळीचा पहिला दिवस, धनोत्रयोदशी। आमची महिलांची गडबडीचा दिवस, लगबग सुरू झाली आहे दिवाळीची। 2 दिवसावर दिवाळी आली, तरीही थोडा वेळ स्वतःसाठी काढावाच लागतो। कितीही लगबग म्हटली तरी महिला कुठूनही स्वतः करता वेळ काढते आणि आपले छंद जोपासते। छंदासोबत स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करते, एक ओळख तयार करते। अशाच या ओळखीतून आपण 55 महिलांच्या मुलाखती आजपर्यंत आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनल मधून तुम्हापर्यंत मी पोहोचवलेल्या आहेत। त्यातलीच एक नवीन ओळख तुम्हापर्यंत आज मी पोहोचवत आहे, सौ उषाताई खटे यांची। जनसामान्यांसाठी खूप काही करायची इच्छा, कुठून करता येईल सामाजिक भान जपून समाजासाठी लोकांसाठी करायचं म्हणजे राजकारणात उतरावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। मग 2016 साली त्या राजकारणात आल्या आणि निवडून सुद्धा आल्या। त्यांनी भरपूर कामं केलीत। भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी बरीच पदं भूषवली आहेत। 3 वर्ष सरचिटणीस पद, ओबीसी महिला अध्यक्षपद, जिल्हाध्यक्षपद आणि असे बरेच पद भूषवणे, सामान्य जणांसाठी काहीतरी अजून करायची इच्छा असलेल्या आणि त्याबरोबरच स्वतःची एक आवड जपणाऱ्या, ती आवड कुठली? नाटकातून, वेगवेगळ्या नाटकातून त्यांनी प्रयोग केली आहे। मी सावित्री बोलते याचे त्यांनी बरोच प्रयोग केलेले आहेत। जनसामान्यापर्यंत सावित्री पोचवण्याचा प्रयत्न केला आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी तेजांकुर बहुउद्देशीय संस्था यवतमाळ तर्फे एक विनोदी नाटकात काम केलंय। नाटकाचं नाव होतं वाटेल ते प्रेमासाठी। राईबाई भुलाबाई राज्य नाट्य स्पर्धेत सुद्धा त्यांनी पारितोषिक मिळवलेलं आहे। ज्योतिबांची सावली, सावित्री माऊली या नाटकाचे राज्यभर प्रयोग केले आहे। स्वतःची ओळख जपत जनसामान्यांसाठी काही करू इच्छिणाऱ्या अशा ह्या उषाताई खटे। ताई, माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला सुद्धा या आम्हाला उमगलेल्या महिला या YouTube चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद ताई। नाटकांची आवड मुळातच होती? नाही, माझ्या मैत्रिणींचा ग्रुप होता आणि त्यांचं नाटक बघता बघता मलाही ती आवड निर्माण झाली आणि मलाही असं वाटलं की आपणही एक प्रयोग करू शकतो। तर मी त्यांच्यापुढे माझी अशी इच्छा प्रकट केली आणि मी त्या विषयावर भरपूर प्रयत्न केले आणि प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न केल्यानंतर यश नक्कीच मिळते। आणि मी एका सुरुवातीला राईबाई भुलाबाई या नाटकामध्ये भाग घेतला, प्रॅक्टिस केली आणि तो अगदी खूप सुरेख असा म्हणजे माझा नाट्यप्रयोग ठरला आणि त्या याचे आम्ही बरेच प्रयोग सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाले। तुमचं पूर्ण शिक्षण किंवा माहेर कुठलं? माझं माहेर अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव सुरजी, तिथे मुर्हा देवी म्हणून आहे, तिथे माझा जन्म झाला। माझे आई वडील तिथेच राहायचे, आता ते नाही आहे। आणि शिक्षण अमरावतीला शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये माझं झालं। अच्छा, लग्नानंतर तुम्ही सामाजिक कार्यात उतरल्या, हो, त्याबद्दल काय सांगाल? कुठेतरी गुंतून राहायचं हा माझा एक मानस होता। तर सुरुवातीला मी सखी मंच पासून सुरुवात केली। आमचा एक ग्रुप आहे, मी सावित्रीबाई फुले महिला मंडळ, तो ग्रुप जॉईन केला आणि नंतर मग हळूहळू म्हणतात ना की समाजकारण करायला राजकीय सुद्धा गंध हवा असतो, म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू असतात। ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर
तो सुद्धा एक मला राजकीय म्हणजे माहेरचा सुद्धा वारसा होता, की माझी आई सुद्धा राजकारणामध्ये होती, सरपंच म्हणून निवडून आलेली होती. तर मला हा वारसा होता, तर मला या विषयामध्ये आवड निर्माण झाली आणि या विषयात राजकीय क्षेत्रात सुद्धा मी मग उतरले. आईकडचा तुमचा राजकीय वारसा होता, त्यामुळे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल. आईकडनं बरीच शिकवण मिळाली असेल, समाजासाठी काय काम करायचं, कसं काम करायचं. मी सामाजिक कार्य करत असताना राजकीय क्षेत्रात जेव्हा उतरले, तर राजकीय क्षेत्रात जे वरून कार्यक्रम यायचे त्या अनुषंगाने आम्ही जसं अंगणवाडीमध्ये, त्याच प्रकारे कुठल्याही म्हणजे संस्थेमध्ये, जसं की मी जेव्हा शहर अध्यक्ष होते तेव्हा मला एक अशी आवड की जे अपंग मुलं आहे, मतिमंद मुलं आहे, त्या मुलांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करायची. मी दरवर्षी, आज जवळपास 4 ते 5 वर्ष झाले, की पापन संस्था आहे एक, श्रीकृष्ण मंदिराजवळ जी संस्था आहे मतिमंद मुलांची, अशा संस्थांमध्ये जाऊन मी माझा ग्रुप दिवाळी सण हा साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद टिपण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. आणि जसं की आता रक्षाबंधन हा मागे सण येऊन गेला, तर सावित्रीच्या लेकी मुली आहे त्यांच्या त्या निवासस्थानी जाऊन आम्ही रक्षाबंधन साजरी केली. थोडी मुळातच आवड आहे की अशा ठिकाणी जायचं आणि त्यांच्या मध्ये मिसळून जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवायचा. आज राजकीय दृष्टिकोनातून स्त्रियांची जागा कशी बघता तुम्ही? कसं आहे की राजकीय दृष्ट्या स्त्रियांना वाव आहे, पण कधी कधी स्त्रिया म्हटलं की खरंच त्या रणरागिणी असतात. पण मला तरी असं वाटते की जी स्त्री घर सांभाळून बाहेर पडते, ती कोणतंही क्षेत्र असो, आज ओढाताण तर सर्वीकडे झालेलीच आहे, कुठल्याही क्षेत्रात काम करते, राजकारणात काम करते, तर तिथे तिची दखल घ्यायला हवी. तिला तिथे मान मिळायला हवा, सन्मान मिळायला हवा, असं मला वाटतं. स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुका, त्या निवडणुकीत महिलांनीच नेतृत्व करावं, याबद्दल काय सांग? आता दिवाळीनंतर लगेचच स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी यामध्ये सहभाग घेणार आहेत. मी माझ्या मैत्रिणींना हेच सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा जनतेसमोर जाता, जनता तुम्हाला लाईक करते आणि तुम्ही निवडून येता, तर तुम्ही त्या 5 वर्षात जनतेसमोरही आणि सभागृहातही तुम्हीच असायला हवं. म्हणजे तुम्हाला जनतेने जर निवडलं तर तुम्हीच प्रत्येकासमोर येऊन ते कार्य करावं, असं मला वाटतं. यवतमाळ येथील अंकुर साहित्य ग्रुपला सुद्धा तुम्ही आहात. अंकुर साहित्य ग्रुपला आहात म्हणजे कवयित्री आहात. एक छानशी तुमची कविता नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. 4 ते 5 वर्ष आधी माझी आई गेली तेव्हा मी एक तिच्यावर कविता लिहिली, तर मी ती तुमच्या समोर 2 वेळी सादर करते. प्रेम कणव अन जिव्हाळ्याचा माझी आई सागर होती. प्रेम कणव अन जिव्हाळ्याचा माझी आई सागर होती. विश्रांती विना अविरत झटता कटित्यागाची घागर होती. लतिकेवरती फुले उमलण्या कळ्या गोजिऱ्या जपल्या पदरी. रत्न घडविले पाडत पैलू विकसित मने करुणी उदरी. खूप छान. आईची माया आणि आई घडवत असलेली प्रत्येक व्यक्तिमत्व याला तोल नाही, आणि तेच ताईने थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्तही तुम्ही जिजाऊ फाउंडेशन मध्ये आहात आणि माळी समाजाच्या बऱ्याच याच्या सदस्य सुद्धा आहात. त्यातून सुद्धा तुम्ही सामाजिक कार्य करतच आहात, त्याबद्दल काय सांगाल? माळी समाजाचा जो आमचा ग्रुप आहे त्यामध्ये आमची बीसी आणि ऍक्टिव्हिटीज चालतात. आता काही दिवस हे राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे थोडं तिकडे दुर्लक्ष झालं आणि आता यानंतर थोडं त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये नक्कीच भाग घेईल. आणि अदर ऍक्टिव्हिटीज म्हणजे जिजाऊ फाउंडेशन मध्ये वगैरे तर जाते. आणि मी जिजाऊ फाउंडेशन मध्ये मी सावित्री बोलते हा नाट्य प्रयोग सुद्धा एकदा सादर केलेला आहे. आणि या सर्व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना
अनेक जिव्हाळ्याच्या मैत्रिणी सुद्धा खूप मिळाल्या आहेत. राजकीय भूमिका आहे म्हणून नाही, पण एक सामाजिक जाणीवेतून आपण तुमच्या प्रभागात बरीच कामं केलीत, त्याबद्दल काय सांगाल? राजकीय याच्यामधून मी माझ्या प्रभागामध्ये महिलांचे कार्यक्रम आहेत, जसं की आता नवरात्रामध्ये गरबा नृत्य असते, तो महिलांचा आवडता विषय असतो. आणि आमचा इथे एक योग वर्ग चालतो. जवळपास 20 ते 25 महिला आम्ही रोज त्या ठिकाणी योगासन वगैरे करतो आणि त्यामधून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण घेत असतो, जसं की मेडिटेशन शिबिर, असे वेगवेगळे शिबिर. भविष्याकरता काय तुमच्या योजना आहेत? राजकीय पदासाठी तर नाही, पण समाजासाठी आणि या समाजातील महिलांसाठी. आज अशी परिस्थिती आहे की महिला घरातच राहतात. त्यांना मी नेहमी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते, वेगवेगळे कार्यक्रम घेत असते. आणि माझा एकच मानस राहील की मी समाजासाठी, महिलांसाठी, काही विधवा महिलांसाठी, अपंग मुलांसाठी काही काम करेल. आणि यापुढचं माझं जे आयुष्य राहील की मी अशा व्यक्तींसाठीच काम करेल. बस एवढंच माझं मानस आहे, माझं ध्येय आहे. अशा ह्या उषाताई खटे समाजासाठी जागरूक राहून विधवांसाठी, दिव्यांगांसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून जे करता येईल ते करण्याचा मानस असलेल्या या उषाताई खटे. खूप खूप धन्यवाद ताई. या लगबगीत, दिवाळीच्या लगबगीत तुम्ही मला थोडा वेळ दिला आणि एक तुमचे जी समाजाप्रती असलेली जाणीव लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मला एक चान्स दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.